नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 105ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे. मी सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, यशस्वी आहे, निरोगी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे कारण पूर्ण युनिवर्स मला यात अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथून पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यानही करूया. चेहऱ्यावरती स्मितहास्य ठेवा. जे काही विचार यायचे आहेत ते येऊ द्या. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण सद्गुरुनाथा ही आरती म्हणू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, निशिदिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देऊ, हृदयी वससी परिणच दिससी कैसे तुझ पाहू, उत्तीर्ण नवे तुझ उपकारा जरितन तुझ वाहू, बोधुनी दाविसी इह परनश्वर मनी उठला बाऊ, कोण कुटिल मी कवन कार्य मम जनि कैसा राहू, करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू, अजानहत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू, सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकुलिनी मनीचे हितगुज सारे वद कवना दाऊ, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी असे सुंदर आयुष्य जगणाऱ्या दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉट ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, तुम्ही रोज काय कन्झ्युम करता. येस, आपलं मन, मेंदू, एवढी काही आजूबाजूला इन्फॉर्मेशन भरलेली आहे आणि सतत डिजिटल डिस्ट्रॅक्शन, मोबाईलचे नोटिफिकेशन्स, तिथून येणारी इन्फॉर्मेशन, तर तुमचा मन आणि मेंदू ते काय कन्झ्युम करतं आहे ह्याकडे लक्ष द्या. ते खरंच महत्त्वाचं आहे का कन्झ्युम करणं हे पहा, यावर चिंतन करा. कारण का अननेसेसरी इन्फॉर्मेशन आपण सर्वजण कन्झ्युम करत असतो आणि त्याच्यामुळे आपलं मन, मेंदूची कार्यक्षमता ही कमी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही रोज काय इन्फॉर्मेशन वाचता, फक्त आणि फक्त महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन्सलाच कन्झ्युम करण्याचा प्रयत्न करा. आणि तरच तुमचं मन, मेंदूची प्रोडक्टिव्हिटी चांगल्या ठिकाणी, म्हणजे ती जी ऊर्जा आहे ती चांगल्या ठिकाणी वापरली जाईल, त्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी होईल. म्हणून कन्झ्युम करताना जी काही इन्फॉर्मेशन आहे ती खरंच आपल्याला गरज आहे का हे पहा. आला मेसेज व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा अजून कुठल्या सोशल साईट्सवर म्हणा किंवा कुठेही काही स्टोरी आली, ती वाचणं, ती कन्झ्युम करणं खरंच महत्त्वाचं आहे का? त्याने तुम्हाला फायदा होणार आहे का? तुमच्या स्किल्समध्ये त्याचा उपयोग होणार आहे का? हे सर्व नीट पहा आणि मग ते कन्झ्युम करा. नाहीतर करू नका, इग्नोर करा. जेवढं तुम्ही तुमच्या मन आणि मेंदूला चांगलं ऊर्जात्मक ठेवा, तेवढं प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा तुम्हाला चांगलाच उपयोग होईल. त्यामुळे नक्की यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.